सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या देवगड शहरामध्ये जी वर्षानुवर्षाची आपली एक प्रमुख मागणी होती की नितेशजी, आमच्या देवगड शहरामध्ये आता आम्हाला चित्रपट पाहायला मिळतं, पण आम्ही नाटक कधी पाहू शकतो, असे वारंवार प्रश्न माझ्या कानावर यायचे. या निमित्ताने युथ फोरम असेल की अन्य जे सामाजिक संस्था आहेत, फ्रेंड सर्कल आहे, अन्य सामाजिक संस्था आहेत, ते नेहमीच माझ्याकडे हे मागणी करायचे की आमच्या देवगडमध्ये एक चांगलं नाट्यगृह उभारलं पाहिजे, जेणेकरून चांगल्यातली चांगली नाटकं जे आज आम्हाला मुंबई, पुणे, कोल्हापूरकडे जाऊन पाहायला लागतात, कधी कधी कणकवलीमध्ये पण चांगली नाटकं लागतात, ते देवगडमध्येच आम्हाला पाहायला मिळाली पाहिजे. ही आपल्या सगळ्या जणांची जी इच्छा होती, ती इच्छा आज भूमिपूजनाच्या निमित्ताने सुरू झालेली आहे. आणि मी आपल्याला विश्वास देतो, आमचे बागुलजी 6 महिने 4 महिने बोलत असले तरी इथे एक दर्जेदार वास्तू उभी करण्यासाठी किमान 1 वर्ष आम्हाला निश्चित पद्धतीने लागेल. त्या पद्धतीने पुढच्या 1 वर्षानंतर जेव्हा आपण उद्घाटनाच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित राहू, तेव्हा एक चांगलं नाटक एकत्र पाहू, या निमित्ताने निश्चित पद्धतीने आपण तिकडे यायचं आहे. अशा पद्धतीने आमच्या देवगड जामसांडेला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून मी नेहमीच आमच्या सर्वच नागरिकांना मी विश्वास दिलेला आहे, शब्दही दिलेला होता. आमच्या देवगडमध्ये, या शहरामध्ये आपण कंटेनर मधला पहिला सिनेमा सुरू केला आणि आज आपल्याला कुठेही अन्य शहरामध्ये न जाता आपल्या देवगडमध्येच राहून चांगल्यातले चांगले चित्रपट जे महाराष्ट्र पाहतं, देश पाहतं, ते आपल्यालाही पाहायला इथे मिळतं. आणि हाच मी तुम्हाला दिलेला शब्द होता. पवनचक्कीच्या इथं गार्डनमुळे असंख्य पर्यटक महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आपल्या देवगड शहरामध्ये येतात आणि नुसतं येत नाहीत, पण इकडच्या बाजारपेठातली उलाढाल वाढवतात, लोकांना आर्थिक सक्षम करतात, रोजगार निर्माण करतात. अशा पद्धतीची क्षमतेचं गार्डन आपण तिथे उभं केलेलं आहे. काही दिवसा अगोदर आपण इथे एक चांगला क्रीडा संकुलचं पण भूमिपूजन केलं, एक अभ्यासिकाचं पण भूमिपूजन केलं आणि आज ह्या आपण नाट्यगृहाचं किंवा पर्यटन केंद्राचं आपण उद्घाटन इथे या निमित्ताने करतो. म्हणजे देवगडकरांनी जेव्हा जेव्हा काही मागितलं, काही अपेक्षा माझ्याकडे ठेवल्या, गेली 12 वर्ष मी आपली सेवा करत असताना देवगडकरांनी काही मागितलं आणि नितेश राणेंनी दिलं नाही, असं कधीही झालं नाही आणि भविष्यामध्ये होणार नाही. आणि तेवढंच प्रेम तुम्हीही मला दिलेलं आहे. मी नेहमी सांगतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा पहिला राऊंड देवगडवरून सुरू होतो काउंटिंगचा, आणि इथून जी मी घेतलेली लीड ती काय शेवटपर्यंत कधीच तुटत नाही. म्हणजे आज जे मी काय आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून मी आज ज्या राज्यामध्ये काम करतोय, ते पूर्ण श्रेय माझ्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी शहराच्या नागरिकांचं आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी निस्वार्थ पद्धतीने काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी आतापर्यंत काम करत आलेलो. या पूर्ण प्रवासामध्ये 10 मधून 8 वर्ष तर विरोधी पक्षाचा आमदार, 2.5 वर्ष मग महायुतीचं सरकार आलं आणि 2024ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज फक्त आमदार म्हणून नाही, पण राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून आणि आपला पालकमंत्री म्हणून राज्यामध्ये काम करतो. आणि म्हणून आज आपण सगळेजण विचार करत असताना आपण नेहमी एवढाच एक विचार करून पुढे चालावं की ज्या नितेश राणेला आम्ही 2014, 19, 24ला निवडलं, या पूर्ण प्रवासामध्ये एक अशी घटना आपण सांगायची, एक अशी इच्छा आपण सांगायची की आपण व्यक्त केली आणि मी पूर्ण केलेली नाही. असा एक विषय तुम्ही मला सांगायचा जे मी देवगडकरांच्या विरोधात जाऊन भूमिका कधी घेतलेली आहे. देवगडकरांनी जे जे सांगितलं, जी जी इच्छा व्यक्त केली, तेव्हा नितेश राणेंनी मागे पुढे न बघता
आम्ही नेहमी पुढे राहिलेलो आहे आणि आपली पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. मी कधी कधी शासकीय निधीची पण वाट पाहिली नाही. आपण एवढे चांगल्यातले चांगले कार्यक्रम देवगडमध्ये घेतो, काही प्रोजेक्ट इथे राबवतो. मी तर आत्ता सत्तेमध्ये आलेलो आहे, अगोदर तो विरोधी पक्षामध्ये होतो आणि विरोधी पक्षामध्ये असताना निधी काय एवढी भेटातून मी कधीच मागे पुढे न बघता शासकीय निधीची वाट न पाहता माझ्या देवगडला महाराष्ट्राच्या नकाशावर मी मोठं कसं करू शकतो एवढं एककर्मी कार्यक्रम मी केलेला आहे. मला कोणी इथे सांगावं की नितेशजी अशा पद्धतीने तुम्ही देवगडच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. जेव्हा जेव्हा देवगडच्याकडून कोणी आलं, आज मग विधिमंडळात असो, मंत्रालयात असो, माझ्या घरी देवगडकडून आलेत ना, लांबून आले, बसवा, काम विचार आणि काम करून द्या. कुठलीही सामाजिक संस्था असेल, देवगडच्या पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असेल, मी काय नुसतं भारतीय जनता पक्ष शिवसेनापर्यंत थांबत नाही. आता काही लोक बोलायला घाबरत असतील जाहीर, पण सगळे काम माझ्याकडून काम करून घेतात, बोलतात. हे विषय माझ्याकडून पूर्ण करून, पण मी कधी नावं घेणाऱ्यापैकी नाही. त्या पद्धतीचे संस्कार आमच्यामध्ये नाही. देव तो कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता असण्याच्या अगोदर तो माझ्या देवगडचा नागरिक आहे हा विचार करून मी नेहमी त्याला मदत करत आहे आणि पुढेही करणार. मी काय इकडे पिकडे कोण माझ्यावर टीका करतं, कोण कोण काय काय व्हॉट्सअपवर माझ्यावर बद्दल ग्रुपवर लिहिते, सगळं वाच नोंदही करून ठेवतोय कुठं ना कुठं. पण या विकास आघाडीतले नाही, यात मी काम करायचं का, आले निवेदन दिलं. देवगड शहरासाठी जसं आम्ही काम करतो भारतीय जनता पक्ष म्हणून, तसे एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक संघटना म्हणून, फोरम म्हणून अगर कोण एकत्र येऊन आमचे तरुण काम करत असतील आणि त्यांचा ध्येय माझ्यासारखाच देवगडचा विकास असेल तर मीही त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना ताकद देणं हे माझं कर्तव्य स्वीकारून नेहमी त्यांच्याबरोबर उभं राहिलेलं आहे. कधी नावं बाहेर दिली नाहीत, हे विषय सांगितले नाहीत. पण तरीही जे काही आता वातावरण घडवण्याचा प्रयत्न होतोय, जे काही ऐकायला भेटतं, मला आश्चर्य वाटतं. ज्या व्यक्तीने कधीच देवगडच्या विरोधात भूमिका घेतली नाही, देवगडवर होणारा अन्याय हा माझ्यावर होतोय असा विचार करून काम करणारा नितेश राणे आमदार असताना कधी देवगडवर गाडबोट लावायला दिलं नाही आणि आज तर तुमचा आमदार मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे. तुम्ही विचार करा, कोणाला देवगडच्या जवळपास पण फिरकायला देईन का? कोणाला उंबरट्यावर पण उभं राहायला देईन का? कोणाला वाकड्या नजरेने बघायला देईन का? माझ्या देवगडकरांची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा आहे. मी स्वतःची इच्छा घेऊन काम करतच नाही. तुम्हीच माझी वेळ ठरवता, तुम्हीच माझे दौरे ठरवता, तुम्हीच ठरवता मी कधी जेवायचं, कधी झोपायचं, सगळं तुम्हीच ठरवता. कधीच 12 वर्षामध्ये तक्रार केली नाही. मग आज कशाला करी? तुम्ही ज्याचं बोललात हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. तुम्ही बोला ते नको, विषय संपला. तिथे विषय तर राहत नाही. कुठे चर्चेत कुठे राहते? चर्चेत कोण करता येते? राजकारण करणारे लोक, द्वेष करणारे लोक चर्चा करतायत. ज्यांना देवगडचा विकास, सिंधुदुर्गाचा विकास होत असताना बघवत नाही, हेच लोक चर्चा आणि टीका करतायत. हेच लोक पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तर नेहमी सांगतो, चला विकासाची स्पर्धा करून हरकत नाही. आज आम्ही दोन वर्ष सत्तेमध्ये आहोत. या 2 वर्षामध्ये पालकमंत्री म्हणून, राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मी देवगडसाठी आणि सिंधुदुर्गसाठी आणलेला विकास, करत असलेले प्रयत्न, जे जे प्रकल्प मी आणू पाहतोय, गेली 10 मधून 8 वर्ष जे जे आज मला शिवाय घालतायत, माझ्यावर व्हॉट्सअपवर टीका करतायत, ते 10 मधून 8 वर्ष सत्तेमध्ये होते. मुख्यमंत्रीपासून सगळी पदं त्यांच्याकडे होती. मी तो विरोधी पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि असा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता होतो ज्याला किमान 2-4दा जेलमध्ये पण हे लोकांनी टाकले. पण एवढी बलाढ्य ताकद तुमच्याकडे असताना, देवगडकरांनी, सिंधुदुर्गकरांनी दिले असताना, खासदार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे, सगळी तुमच्या बाजूनी ताकद होती. मी फक्त आमदार होतो. आणि म्हणून एवढी ताकद तुमच्याकडे असताना का नाही मग देवगडच्या तरुण मुलांना रोजगार आणला? का नाही माझ्या तरुणांना 2 हाताला काम दिलं? का माझ्या तरुणाला आज मुंबई, पुणे, नाशिककडे जाऊन, गोव्याकडे जाऊन नोकऱ्या करायला लागतात? का जाऊन आखाती देशांमध्ये जाऊन नोकऱ्या करायला लागतात आणि गावाच्या घराच्या नातेवाईकडे राहण्याची संधी भेटत नाही? का गेलं? कधी विचारा तरी त्यांना. मी विनंती करतोय तुम्हाला, लोकशाहीमध्ये जागृत नागरिक
हे त्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. कोणी केलं असेल तर त्याला शाबासकी द्या. कोण नुसतं टीका करत असेल, बोलत असेल, तर तुम्ही त्यालाही प्रश्न विचारण्याची ताकद ही लोकशाहीने तुम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे. आज आम्ही मंत्री आमदार हे तुमच्या प्रत्येकाच्या मतांवर झालेलो आहे. उगाच काय नुसतं तिथे जाऊन बसलो नाही. तुम्ही मला मतदान दिलंय म्हणून नितेश राणे आमदार झाला आणि आमदार झाला म्हणून मंत्री म्हणून फिरतोय. ही एक ताकद तुमच्या एका मताची आहे, एक लक्षात घेऊन तुम्ही काम करायला पाहिजे. मग का विचारत नाही प्रश्न की चला बाबा नितेश राणे वाईट, नारायण राणे साहेब वाईट, फडणवीस साहेब वाईट, तुम्ही काय केलं ते सांगा, चला हिशोब द्या आम्हाला. एवढे वर्ष 8 वर्ष सत्तेत होताना का नाही आणले प्रकल्प इथे? 2.5 वर्ष तर उद्धवजी स्वतः होते मुख्यमंत्री. का आणले नाही उभाटावाल्यांनी इथे प्रकल्प? का नाही माझ्या देवगडमध्ये पर्यटन केंद्र उभं केलं? का नाही आमच्या इथे चांगल्यातले चांगले असे कारखाने आणले ज्याच्यामुळे माझ्या तरुणांना 2 हाताला काम मिळेल? का विचारलं नाही? का आणले नाही? त्यांना कधीतरी विचारा. समुद्रा ठिकाणी जलसमाधीच्या निमित्ताने सगळे जमले, पण सगळेच्या सगळे महाविकास आघाडीवर लावले. मला नागरिक तर काय कोण जिंकलं दिसले नाही. जलसमाधी खरं म्हणलं देवगड म्हणून घेणार होते ना, पण दिसले फक्त पक्षाचे लोक. पण त्याच्यामध्ये पण बिचारा कार्यकर्त्यांना पाण्यात जायला लावलं. नेते आपल्या स्टेजवर भाषण देतच होते, पण तरीही आपण जाऊन विचारलं पाहिजे की नितेश राणे वाईट आहे, चला त्याला नाही हटवून टाकू आपण देवगडमधून. नको आहे आम्हाला नितेश राणे. पण तुम्ही काय केलं ते सांगा, तुम्ही काय करणार ते सांगा. आज आमच्या मुलांकडे एवढ्याच्या मोठ्या डिग्री आहेत. अहो कधी ना कधी तर एमबीएचे लोक, एमबीएचे मुलं, हाय क्वालिफाईड मुलं माझ्याकडे येतात आणि मला सांगतात जिल्हा बँकमध्ये मला क्लर्कची नोकरी द्या. क्लर्क म्हणा, अरे बाबा तुझ्या बायोडेटामध्ये एमबीए झालेला आहेस तू, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. नाही साहेब कुठली नोकरी द्या ना, क्लर्कची द्या, टेम्पररी असली तरी चालेल, पण नोकरी द्या. या प्रश्नाला कसं उत्तर देणार तुम्ही? तेव्हा तुम्हाला त्याला का वाटलं नाही हे आमच्यावर जे टीका करणारे, आता देवगडमध्ये येऊन राजकारण करणारे, की नाही बाबा ह्यांना दर्जेदार नोकरी मिळवण्यासाठी आमच्या नेत्या मंडळींकडून कुठली तरी कारखाने उभे करून देऊ. आताही तुम्हाला सांगतो, आपली कुठलीही निवडणूक असेल ना, विधानसभा आणि लोकसभेची, आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायला लागतो की साहेब उद्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये मतदानाची तारीख आहे, जरा कृपया आपल्या सगळ्या कंपन्यांना सांगा की 1 दिवसाची सुट्टी जाहीर करायला, जेणेकरून ती मुलं इथे मतदानासाठी येऊ शकतात. आजही आपल्याला फोन करायला. म्हणजे विचार करा आपली किती मुलं आज गोव्यामध्ये नोकरी करताय. काय येऊ नये त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे इथे, आपल्या नातेवाईकांकडे येऊन नोकरी करू नये. अहो आम्ही त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये उभं राहून सांगितलं की जो काय अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल जी चर्चा होते त्याची जागाच निश्चित झाली नाही. म्हणजे इथे बोंबाबोंब उगीच चालू आहे, इथे विरोध उगाच चालू आहे. देवगडमध्ये होणार, रत्नागिरी, अरे जागाच निश्चित झाली नाही. लोक इथे अफवा पसरवतात, वातावरण खराब करतायत. आता तर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो, हक्काने सांगतो, माझं ऑन रेकॉर्ड सांगतो, रेकॉर्ड करून ठेवा हा व्हिडिओ. अणुऊर्जा प्रकल्पाची जी काही चर्चा होते त्याचा विषय बंद झालेला आहे. ते पुस्तक बंद करून टाकले. नको आहे ना देवगडकरांना, नव्हतं ते इथे प्रस्तावित जागा पण नव्हती. विचार आमच्या कलेक्टर मॅडम आहे, कधी खाजगीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन विचार. त्यांनाही काय माहित नाही, पालकमंत्रीला काय माहित नाही, एसपीला काय माहित नाही. अरे प्रकल्प जेव्हा इथे येणारच नव्हता तर आम्हाला कसं कळणार प्रकल्पाचे डिटेल? पण तरी हे आपले ग्रामसभा घ्यायला प्रवृत्त करतायत, काही मुंबई मंडळातले लोक येऊन इथे चर्चा करतायत, उगाच वातावरण खराब करतायत. अहो तुम्ही कधीतरी सगळेजण विचार करा, देवगडची लोक सुज्ञ आहेत, साक्षरते प्रमाण चांगलं आहे, विचारपूर्वक मतदान करणारे आहेत. एकदा आपल्या देवगड तालुक्याची प्रतिमा खराब झाली, कुठलाही गुंतवणूकदार बातम्या वाचून गुंतवणूक करतो. तुम्हाला कुठल्याही शहरामध्ये अगर दुकान टाकायचं असेल तर तुम्ही तिकडला अंदाज घेता की नाही, की बाबा वातावरण कसं आहे, तिथे काही प्रॉब्लेम तर होत नाही ना, अशी माहिती तरी साधारण आपण घेतो.
आता कुठल्या गुंतवणूकदाराला उद्या अगर आपल्या सिंधुदुर्गामध्ये, ते पण माझ्या देवगड तालुक्यामध्ये अगर गुंतवणूक करायची असेल आणि त्याला अगर हे होणारं अगर वातावरण त्यांनी वाचलं, ऐकलं, तर तुम्ही सांगा हो मला, तो इकडे आमच्या गुंतवणूक करणार का? 1 रुपया तरी खिशातला इथे टाकणार आहेत का? आणि मग उद्या जे काय नुकसान आपल्या देवगड तालुक्याचं होईल ते कोण भरून काढणार? आता जे काही आंदोलन करतायत, जे काय राणेंचा द्वेष करतायत, ते करून टाकतील का? विचारा जरा त्यांना, विचार. भरून काढत असतील तर हमखास घालून द्या आम्हाला, शिवाय आम्हाला काही हरकत नाही. हमखास बोलून दे माझ्यावर टीका, मला काही हरकत नाही. मला टीका करून मला शिवाय शाप देऊन अगर देवगडच्या माझ्या मुलांना, तरुणांना 2 हाताला काम देत असतील तर मी 100 वेळा ह्या सगळ्या शिवा खायला तयार आहे. पण फक्त राजकारण करायचं असेल ना, तर त्याला देवगडकरांनी आणि इकडच्या तरुणांनी चोख उत्तर दिलं पाहिजे. एकही गावच्या लोकांनी ज्या ज्या बैठका होत आहेत, मग आमच्या मुंडगे असो, हिंदळे असो, आता कुणकेश्वरला उद्या होत आहे, विचारा तरी प्रकल्पाची माहिती कोणाला तरी आहे का त्यांच्यातल्या? असेल तर त्यांना द्यायला सांगा. मी पण तुमच्याकडे येऊन बसतो, मी पण ऐकतो. आम्हाला माझ्या आणि कलेक्टर मॅडम असो, एसपी, आमच्याही ज्ञानात तो भर टाका की अशा पद्धतीचा प्रकल्प येतो. उगाच आपण विरोध करून आपल्या देवगडचं वातावरण आजच्या तारखेला खराब करतोय, हे मी तुम्हाला स्पष्ट पद्धतीने सांगतो. आपल्याला पर्यावरणाला पोषक असलेले आतापर्यंत तुम्ही 12 वर्ष माझे कारकीर्द बघा, कुठले कुठले प्रकल्प नितेश राणेंनी आणले. तर मी पवनचक्कीच्या इथे गार्डन बनवून घेतलं, पर्यावरणाला काय हात लागला? मी तिथे कंटेनरमध्ये सिनेमा काढला, पर्यावरणाला काय हात लागला? मी तिथे वॅक्स म्युझियम चालू केलेला, पर्यावरणाला काय प्रॉब्लेम झाला? जे जे पर्यावरणाला पोषक विषय असतील, पर्यटनाला चालना विषय असतील, आता इथे का चालू करतोय नाट्यगृह? मग टाकली असती ना गॅसची फॅक्टरी इथे, धुरच काढायचं असतं तर टाकली असती कुठली तरी स्टीलची फॅक्टरी तुमच्या देवगडमध्ये. का तिथे बंदर खात्याच्या निमित्ताने विजयदुर्गकडे का ते आमची जटी मोठी बनवून घेतली आहे? का इतक्या बोट बनवण्याच्या कारखान्यांची मी स्वतः बोलतोय, येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या देवगडमध्ये किमान 2 बोट बनवण्याच्या कारखान्यात तुमच्या देवगडमध्ये येणार आहे. तुमच्या देवगडमध्ये तेव्हा हेच असतील जे का आता विरोध करतात, तेच हळूहळू गपचूप बघा माझ्याकडे बायोडाटा पाठवतील. साहेब माझं जरा नातेवाईक लावून द्या ना, ते निर्लज्ज लोक आहेत आणि आज तुमची माती भडक. तुम्ही फक्त कुठलाही अशा पद्धतीचा संदेश, अशा पद्धतीचं वातावरण ऐकत असताना तुम्ही फक्त एवढी तुलना करायला पाहिजे की 12 वर्ष ज्या नितेश राणेंनी आमच्या देवगडच्या विकासासाठीच काम केलं, आमच्या घरातला मुलगा आणि भाऊ म्हणून आमची सेवा केली, ज्यांनी कधीही देवगडवर कुठलीही गालबोट लावायला कोणालाही दिलं नाही, आमदार म्हणून अगर मी एवढं धाडस दाखवलं तर पालकमंत्री म्हणून आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी देवगडकडे कोणाला वाकड्या नजरेने बघायला देईन का? हा प्रश्न तुम्ही फक्त स्वतःला विचारलं पाहिजे. माझं सोडा, माझं आणि तुमचं ना नातं आहे, नातं कौटुंबिक नातं आहे. मी देवगड, कणकवली, वैभवडीचा आमदार निश्चित आहे, पण माझे खरे कोणी गेलं ना, बघा तो देवगडचा आमदार आलाय, पहिलं माझी ओळख तिथे त्या निमित्ताने. देवगडचा जो काय बॅकलॉग आहे ना वर्षानुवर्षे, आज रस्ता बघा, इथून आपण हायवेवरून निघाल्यावर रस्ता बघा किती चांगला केला. आता धूळ उडत असताना व्हॉट्सअपवर चर्चा झाली, देवगड रस्ता झाल्यावर कोण कौतुक करायला व्हॉट्सअपवर चर्चाच करत नाही चिंचवडी. नाही तर धूळ उडत होती तर 10 वेळाच मला शिवाय घालत होते. पण आता असाच चकचकीत रस्ता झालेला आहे. तिथून विजयदुर्गपर्यंत रस्ता बघा किती नीट झालाय. आता इथून नांदगाव ते देवगड पर्यंत बघा किती रस्ता नीट झालाय. आता हे नुसते रस्ते करत नाहीये, मी अजून एक गोष्टीवर काम करतो. आता आपल्या देवगडला खऱ्या अर्थाने आपल्याला विकसित तालुक्याला करायचं असेल तर आपल्याला त्याला ओरसच्या जवळ घेऊन जायला. आज आपल्याला ओरसकडे जाण्यासाठी किती मिनिटं लागतात? 1 तास 40 मिनिटं, जवळपास 40 का 50 मिनिटं लागतात. मी पीडब्ल्यू खात्याच्या बरोबर, MSRDCच्या अधिकाऱ्यांबरोबर मी मंत्रालयामध्ये 2 का 3 बैठका घेतलेल्या आहेत ह्यांच्या वरिष्ठांबरोबर. मी त्यांना एक प्रस्ताव दिलाय की मला देवगड टू ओरस एक रस्ता असा काढून द्या जेणेकरून मी देवगड ते ओरस पर्यंत 40 मिनिटांमध्ये पोहोचलो पाहिजे, अशा पद्धतीचा रस्ता तुमच्यासाठी तयार करतो 40 मिनिटांमध्ये. जोपर्यंत तुम्ही मुख्यालयापर्यंत लवकरात लवकर पोहोचत नाही तोपर्यंत तालुक्याचा विकास कसा होणार? आपल्याकडे समृद्धी कशी येणार?
एवढ्या लांब हायवे करून जाऊन समृद्धी येणार नाही, तो जागा आपली कमी करायला पाहिजे. आनंदवाडीचा प्रकल्प आहे इथे वर्षानुवर्षी बघा. माझ्या अगोदर त्या दिवशी कोणते माजी मच्छीमार कोण मंत्री आलेले ना, जानकर साहेब, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे होतं, साहेब तुमच्या काळात त्या आनंदवाडीचं भूमिपूजन झालेलं काय झालं नेमकं त्याचं? 82 म्हणजे 82 कोटी असेच खर्च केले. आणि बघा ते अजूनपर्यंत आनंदवाडी प्रकल्पाची काय अवस्था आहे. ऑन कागदावर 82 कोटी खर्च झाले, काहीच त्या बंदरामध्ये दिसत नाही. मी स्वतः केंद्र सरकारकडे गेलो, अधिकाऱ्यांशी बोललो, हातपाय जोडले, काय भाषा त्यांना ऐकायची ती बोललो. आणि आज आपल्या आनंदवाडी प्रकल्पासाठी 110 कोटी मी माझ्या बंदर खात्यामध्ये आणून ठेवलाय आणि मी त्याचा खर्च करायला सुरू करतो, जेणेकरून माझ्या देवगड शहरामध्ये एका बाजूला तिथे विजयदुर्गचं बंदर तयार होत असताना आनंदवाडीचं बंदर अगर 100% फुल कॅपॅसिटीवर अगर सुरू झाली, किती मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार हा आपल्या देवगडमध्ये आणि शहरामध्ये सुरू होईल याचा विचार तुम्ही नुसतं करावा. मी देवगडकरांना विनंती करणार आहे, आता ना तुम्ही लोकांनी खूप सहन केलं, वर्षानुवर्ष आपण विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे. आप्पा गोपटे साहेबांपासून ते आतापर्यंत जो काही विकास करू शकले प्रत्येकाने केले. तुम्ही खूप वर्षानुवर्ष संयम ठेवला, तुम्ही विकासाची खूप वाट पाहिलेली आहे. देवगडचा आमदार कधीतरी मंत्री होईल अशी प्रत्येकाने इकडे स्वप्न पाहिलं. आणि आज जेव्हा तुमच्या देवगडचा आमदार मंत्री झालाय, तेव्हा कुठल्याही ह्या गोष्टीमध्ये पडू नका, असे हात ठेवा आणि घ्यायला शिका. एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला फक्त डोळे झाक करा आणि घ्या, जेवढं पाहिजे ते मी देतोय. पाहिजे तेवढं काम, पाहिजे तेवढी निधी, प्रकल्प मी ह्या तरुणांना आज ज्यांनी सकाळी टी शर्ट घालून ज्यांनी त्या बाईक रॅलीमध्ये भाग घेतला, त्या प्रत्येक तरुणाचे मी आभार मानेन की तुमच्यासारखे जागृत तरुण ज्या तालुक्यामध्ये असतील त्या तालुक्याचा विकास कोणीही थांबवू शकत नाही, हा विश्वास त्या तरुणांना मी देईन. पण मी त्या प्रत्येक तरुणाला सांगेन, जे माझं आज ऐकतोय, रॅलीमध्ये असो किंवा नसो, निश्चिंत राहा. आज हे राज्य सरकार, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं राज्य सरकार, आज ह्या देवगड आणि सिंधुदुर्गासाठी आम्ही जेवढ्या झपाट्याने काम करतोय, विचार आमच्या कलेक्टर मॅडम, वर्षानुवर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये एक 5 स्टार आलं पाहिजे ह्याची प्रत्येकाची आपली अपेक्षा होती. 2004च्या अगोदर राणे साहेबांनी मिठभाऊच्या इथे एक जागा घेऊन ठेवलेली आपल्या 5 स्टार, त्याचं काय पुढे होऊ शकलं नाही. नंतर 99च्या जवळपास आपल्या शिरोडा वेळाघरकडे 5 स्टार प्रस्तावित होतं, त्याचं पुढे काहीच झालं नाही. मी पालकमंत्री झाल्यानंतर मी आज मॅडमला तुम्ही स्वतः कधीतरी जाऊन विचारा, 1.5 वर्षामध्ये आपलं तर वेळाघरचं जे वेंगुर्ल्याकडे येणारा जे काय ताज आहे, आम्ही इकडे तिकडे जे काही नियमाचं केलं, दिवस रात्र एक केलं आणि आता त्याची नुकसान भरपाई वाटली जाते. लवकरच ते हॉटेलचं काम सुरू होईल आणि 2 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामधलं पहिलं 5 स्टार ताजचं आपल्या वेंगुर्ल्यामध्ये उभं राहतं. 2च वर्षामध्ये. आणि मी नुसतं फक्त ताजकडे वेंगुर्ला मागितलं नाही, मी ताजचा एग्रीमेंट जेव्हा मी त्यांच्याशी बोलत असतो, मला देखो आप मेरे लिए तो अच्छा करे, मैं आपका प्रश्न छुड़ा के दे रहा हूं ना, आपको मेरे लिए कुछ तो करना है. बोला बताइए साहब, आप तो इतना पुराना साहब हमको छुड़ा के दे रहे, मेरे लिए आप इतना ही करो. माझ्यासाठी फक्त एक तुम्ही करा, वेंगुर्ल्यामध्ये ताज होत असताना तुमचा एक ताज माझ्या देवगडमध्ये पण तुम्ही चालू करा, असा शब्द मी त्यांच्याकडून घेतलेला आहे. म्हणजे नुसतं वेंगुर्ल्यापर्यंत थांबलो नाही, तिथे पण मी माझ्या देवगडचा विचार केला आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये तुमच्या देवगडमध्ये पण ताजचं हॉटेल असेल, हे मी तुम्हाला आज शब्द देतोय. आणि म्हणून उगाच तर तुम्हाला खुश करण्यासाठी या गोष्टी सांगत नाही. रेकॉर्ड काय सगळ्या गोष्टी वाचून हा जो काय माझं भाषण आहे ना, कुठेतरी संग्रहित ठेवा. कुठे विसरत असलो ना, थांबून विचारा, ह्याचं काय झालं, तू बोललेलास ना भूमिपूजनला की इथे ताज येणार, काय झालं त्याचं. 2029ला जेव्हा परत एकदा आशीर्वाद मागायला येईल ना, तो व्हिडिओ दाखवा, अरे बाबा तू हे भाषण केलेलं काय झालं हे विचारण्याचा अधिकार तुमच्या सगळ्या जणांना आहे, एवढा आत्मविश्वासाने तुम्हाला सांग. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चला आपण देवगडच्या विकासाची चर्चा व्हायला. देवगड एक असा पोषक तालुका म्हणून आपण एक अशी प्रतिमा तयार करू, जिकडचे नागरिक हे विकास, अपेक्षित विकास हे त्यांना पचवायला येतं
आणि त्यांना अपेक्षित विकास आवडतो अशी प्रतिमा देवगडकरांची तयार होऊन दे. नाहीतर नुसतं आंदोलन होत आहे, नुसतं विरोध होत आहे अशी प्रतिमा माझ्या देवगड तालुक्याची नको. म्हणून या निमित्ताने थोडं भरभरून बोललो, कारण का खूप बघतोय 1 आठवडा 2 आठवडा नितेश राणे असतात ते काय त्या दिवशी बीचवर राहून काय मोठी मोठी भाषणं झाली. म्हणजे ठीक आहे, लोकशाहीमध्ये अशी आंदोलन झाली पाहिजे, आम्ही माझी तक्रार नाही, झालीच पाहिजे. त्यांना अधिकार आहे. विरोधक म्हणून मी कुठे चुकत असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, चुकलं असेल तर मला कान पकडण्याचा अधिकार आहे. पण त्या निमित्ताने देवगडचं आणि सिंधुदुर्गाचं फक्त नुकसान करू नका, द्वेषाचं राजकारण करू नका, सकारात्मक राजकारण करू, स्पर्धेचं राजकारण करू. नितेश राणेंनी अगर 1 पर्यटन केंद्र आणलं तर आम्ही 2 पर्यटन केंद्र आणून दाखवतो, ही भूमिका ह्या स्पर्धकांची असली पाहिजे. नाहीतर नितेश राणेंनी आणलेलं पर्यटन केंद्र त्याला कसं खो घालता येईल, ही भूमिका जी आजकाल जी दिसते आहे ना, त्याला उत्तर तुम्ही सगळ्या जणांनी आपल्या आपल्या पद्धतीने दिलं पाहिजे. शेवटी हे जे काही तरुण आहेत ना, हे आपल्याकडे फार आशेने बघतायत. सोपं नसतं आपल्या आई वडिलांना सोडून कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेणं, हे सोपं नसतं. त्या आई वडिलांसाठी पण सोपं नसतं, त्या तरुणांसाठी पण सोपं नसतं. आणि म्हणून त्यांच्या घराचं वातावरण कधीतरी हे विचार करून ह्या पद्धतीचा विरोध करणाऱ्या लोकांनी विरोध करायला. मी तर काय कुठे थांबण्याचं काय कारण नाही. मी शेवटी माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे, एक त्याच्यापणे लक्षात ठेवा. थांबणं आपलं काम नाही. आमचं पूर्ण कुटुंब या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक कुटुंब म्हणून आम्ही मानतो. आम्ही पूर्ण आमचं राणे कुटुंब या सिंधुदुर्गच्या सेवेसाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. मी तर अशाच पद्धतीने जात राहणार. जास्तीत जास्त निधी ह्या देवगडचा बॅकलॉग त्यांनी कितीही माझ्या शेपटीवर पाय ठेवलं ना, मी अजून ताकदीने पळणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, त्यांनी जेवढे मला विरोध करतील तेवढं त्यांची काय मी रेस पुसत बसणार नाही. पण माझी रेस कशी मोठी करू शकतो, माझी रेस म्हणजे देवगडची रेस कशी मोठी करू शकतो, यासाठी तुमचा नितेश राणे दिवस रात्र मेहनत करेल, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा एक चांगल्या प्रकल्पासाठी, खरं म्हणलं तर बाजूला गोडाऊन आहे, त्याला तोडण्यासाठी बाजूची 2 महिने आपल्याला लागतील. तर तुम्ही मोजलंच नाही ना, तर उगाच 6 महिन्यामध्ये 2 महिने तिथेच गेले, राहिले 4 महिने. आता तसं काय विषय होत नाही. स्वप्नातले बुडबुडे टाकू नका. आपल्याला प्रॅक्टिकल पद्धतीने जेवढा लवकर एक दर्जेदार आपल्याला एक चांगलं पर्यटन केंद्र, आता त्याच्यामध्ये वॅक्स म्युझियम पण आहे, आमच्या पत्रकार साठी पण आपण एक चांगलं तिथे कार्यालय ठेवू, चांगल्यातलं चांगलं एक पर्यटन केंद्र, ज्याच्यामुळे जसं आपण ज्या पवनचक्कीच्या गार्डनमुळे इकडे पर्यटन वाढलं, इथे लोक येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, तसंच उद्या असे नाही तर दुसऱ्यांदा पहिल्यांदा माझ्याबरोबर कार्यक्रमाला आणि वारंवार येत राहते. अतिशय कर्तबगार असे अध्यक्ष आमच्या जिल्हा परिषदेचा. परत एकदा फेब्रुवारीला आपला आशीर्वाद मागण्यासाठी निश्चित पद्धतीने मी येणार आहे. आपण देवगड म्हणून आपला जेवढा विकासाचा बॅकलॉग आहे ना, मला भरण्याची तुम्ही फक्त 29 पर्यंत संधी द्या. आपण कसं गाडीमध्ये बसून सीट बेल्ट लावतो आणि ड्रायव्हरवर सोपवतो, तसं या देवगडच्या विकासाच्या गाडीमध्ये मला ड्रायव्हर म्हणून जसं तुम्ही बसवलंय, डोळे बंद करा आणि राईड एन्जॉय करा, एवढंच ह्या निमित्ताने मी सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळ्या नितेश राणे साहेबांसाठी. आणि साहेब